नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी आणि आमचे PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, पोस्टर बनवलं आमच्या सरिता सिस्टर, ग्रुप बनवणाऱ्या डॉक्टर पटवर्धन यांच्या पुढाकाराने आपण अष्टांग योगात आता 6व्या 7व्या आणि 8व्या अंगापर्यंत पोहोचलेलो आहोत. आज ते आलेले आहेत. एकदम तब्येत बरी आता. आणि देशमुख सर ज्यांनी आपल्याला ज्ञानेश्वर मंदिराची जागा दिली आणि तुम्ही एवढ्या संख्येने आज खरंच जास्त उत्साह वाढलेला आहे. जरा बहुतेक बाहेरची हीट वाढली आहे, त्यामुळे झोप लवकर झाली असावी. असेच आपण भेटूया मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, म्हणजे आपला अष्टांग हा भाग कंप्लीट होऊन जाईल. धारणा, ध्यान आणि समाधी. आजचा जो टॉपिक आहे तो खूपच वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतो. हा 200 वर्ष BC किंवा 300 वर्ष BC पतंजलींनी तो पहिल्या योगसूत्रांच्या स्वरूपात मांडला. 195 का 196 जी सूत्र आहेत त्याच्यातली 3 सूत्र आसनांसाठी, 2 सूत्र प्राणायामांसाठी, पण बाकीची सूत्र कशा करतात. तर आज आपण सगळी सूत्र जरा बघायला घेतोय. तर तुम्हाला वाटेल की मी जर सूत्र सांगायला गेलो तर फार ते कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल आणि प्रत्येक सूत्राचा संस्कृत करताना योगाचा क्लास दूर आपला आणि संस्कृतचाच क्लास सुरू होईल. त्यामुळे काय जणांना ते डोक्यावरून जाईल आणि त्यातला रस पण निघून जाईल. आणि बऱ्याच जणांनी बऱ्याच आश्रमात, बऱ्याच योगा स्कूलमध्ये ते त्याचा सिक्वेन्स उलटा पुलटा करतात. काही पार्ट 1, पार्ट 2 तिन्ही एकत्र करतात. सिक्वेन्स म्हणजे काय, आपण एकदा घेतलं होतं ह्याचं पतंजली योगसूत्रांवरती आपण बोललेलो होतो. त्याची थोडी रिव्हिजन करतो. त्याच्यात 4 भाग आहेत: समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. आता पतंजलींनी पण थोडं उलट सुलटच केलंय. पहिले त्यांनी समाधीपाद घेतला. आता अष्टांग योगात काय आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. लास्ट समाधी. आजकालचं कुठलंही हिट पिक्चर बघा, क्लायमॅक्स पहिले दाखवणार आणि मग फ्लॅशबॅक सुरू होतो. तसं इथे समाधी पहिले घेतली. इसवी सन पूर्व 2 शतकापूर्वी. पण सेम आयडिया. पहिले तुम्हाला क्लायमॅक्स दाखवलाय, कुठपर्यंत पोचायचंय आणि मग कसं पोचायचंय ते साधना पादात दाखवलंय. समाधी पादात त्यांनी 51 सूत्र दिले. तर आजचा आपला जो टॉपिक आहे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 51वा पॉइंट आहे. ही सगळी 51 सूत्र आहेत आणि ती इतक्या छान पद्धतीने मांडली आहेत असं मीच स्वतःला म्हणून घेतो की तुम्हालाही ते आवडेल. आणि ते सुसूत्रपणे आपण सूत्र मांडलेली आहेत. एक सूत्र इतर सूत्रांची कसं जोडत गेलेलो ते बघितलं तर आपल्याला ते खूप इझी वाटेल. हे आहे समाधीपाद. साधनापाद जो आहे तो आपला ऑलमोस्ट झालेला आहे म्हणजे काय, तर पहिले 2-3 त्यातली सूत्र क्रियायोगावरती आहेत जी आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. आणि बाकी आपली रिव्हिजन असणार आहे अष्टांग योगाची. म्हणजेच काय, त्याच्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या 5 अंगावरती डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे. ते आहे साधनापाद, जे 55 सूत्रांचं बनलेलं आहे. विभूतीपाद आपल्याला फार इंटरेस्ट नसला तरी काही जणांना फार इंटरेस्ट असतो. म्हणजे योगिक पॉवर्स, विभूती, सिद्धी काय मिळतात त्या सिद्धींवरती पतंजलींनी सविस्तरपणे सांगितलंय विभूतीपादात 56. ते आपण पुढच्या वेळा बघणार आहोत. म्हणजे पुढच्या वेळेला आपण साधनापाद कंप्लीट करणार, जो छोटा आहे कारण का त्यातलं बरंचसं आपलं झालंय, पण ही रिव्हिजन पण होईल तेव्हा समाधीपादाची. मग विभूतीपाद टॉपिक छोटा आहे, इंटरेस्टिंग आहे, रंजक जास्त आहे की काय काय पॉवर येतात. तुम्ही आकाश मार्गाने जाऊ शकता आणि काय काय त्याच्यात त्यांनी दिलंय. आणि शेवटचा जो पाद आहे त्याला कैवल्यपाद म्हटलेला आहे. विभूतीपादात त्यांनी पॉवर्स दिले आहेत पण धारणा, ध्यान आणि समाधी बद्दल पण दिलेलं आहे. मग ते काय दिले ते आपण तिसऱ्या ह्याच्यात बघणार आहोत. आणि लास्ट कैवल्यपाद आहे, त्याच्यात प्रोसेस ऑफ लिबरेशन, मुक्तीची प्रक्रिया काय आहे तिथे
तुम्ही जो सियर पुरुष आहे तो इतरांपासून वेगळा कसा बघायचा, ही प्रोसेस त्यांनी कैवल्यपादात सांगितलेली आहे लास्ट ह्याच्यात. अशी ती सगळी सूत्र होतात. आता इकडून तिकडून गोष्टी जर मी घेत गेलो धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये, तर सुसूत्रता येणं कठीण होतं. सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आपण बघितलं होतं की वृत्ती असतात, त्या वृत्ती सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल, कॉम्प्लिकेटेड होते. आज आपण ते सगळं इकडे एकत्र करणार आहोत. तर सुरू करूया. अत योग अनुशासनम, जे पहिलं सूत्र आहे. म्हणजे आता योग म्हणजे जगातले तुम्ही भोग झाले आणि तुम्हाला साक्षात्कार झाला की भोगात काही ठेवलेलं नाहीये. म्हणून रामकृष्ण म्हणतात, आधी भोगा मग योगा, आधी कामा मग रामा. म्हणजे तुमचं सगळं झाले भोग बघून की तुम्हाला साक्षात्कार होईल. हे सगळं प्राण्यांचंच जीवन आहे. आपण प्राण्यांच्या वरती आहोत, तर आपण योग करून वरच्या लेवलला पोहोचू शकतो. मग दुसरं सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोध. आता हे चित्तवृत्ती निरोध हे इथून बघितलं शेवटच्या सूत्रापर्यंत फक्त चित्तवृत्ती निरोधच दिलेला आहे. त्या चित्तवृत्ती निरोध म्हणजे ज्या मेंटल टेंडन्सीज तयार होतात त्या कशा रोखायच्या आणि त्या रोखण्यात तुमची काय काय स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, हेच फक्त दिलेलं आहे पुढच्या 49 सूत्रांमध्ये. दुसरं काहीही दिलेलं नाहीये. थोडक्यात सांगायचं, धारणेचं जरा आठवा, 2 लेक्चर पूर्वी आपण घेतलं होतं. त्या धारणेत एक सिंपल लॉजिक सांगितलेलं होतं की मनात ज्या चित्तवृत्ती तयार होतात, मनात ज्या भावना तयार होतात, त्या वेगवेगळ्या लाटा आहेत असं समजूया. एक 10-15 लाटा आहेत. एका वेळेला 10-15 विचार आपल्या डोक्यात असतात, कळत न कळतपणे. आणि तुम्ही हळूहळू त्या कंट्रोल करत एक लाट मनात फक्त तयार करता. त्या लाटा कमी कमी करत जाता. शेवटी एकच लाट ठेवता आणि तीही लाट निघून जाते तेव्हा तुमचं चित्त पूर्ण शांत झाले. तुम्हाला सांगितलं मी शेवटपर्यंत तेच आहे. जेव्हा एकही लाट उरत नाही तेव्हा त्याला निर्बीज समाधी असं म्हणतात. आणि एक लाट किंवा जास्त लाटा असतात त्याला सबीज समाधी म्हणतात. एकदम सिंपल आहे. जेव्हा मोठ्या लाटा तुम्ही कंट्रोल करत असता तेव्हा त्याला सवितर्क किंवा निर्वितर्क समाधी म्हणतात. छोट्या लाटा कंट्रोल करता तेव्हा त्याला सविचार किंवा निर्विचार समाधी म्हणतात. जेव्हा सगळ्या लाटा गेलेल्या असतात, ऑलमोस्ट जात असतात आणि फक्त आनंदावरती लक्ष केंद्रित केलेलं तेव्हा सानंद समाधी, आणि फक्त इगो अहंकारावरती फक्त उरलेला असतो तेव्हा त्याला सस्मिता समाधी असं म्हणतात. तर हे जे त्या लाटा किती कमी आहेत त्याच्यावरती हे समाधीचे प्रकार आहेत. आणि या सगळ्या सबीज समाधी आहेत कारण का त्याच्यात सीड असते. जेव्हा शेवटची लाट पण नाहीशी होते तेव्हा निर्बीज समाधी, तेव्हा तुम्ही मुक्तिकेच्या द्वार तुमचं उघडलेलं असतं. आता हे संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. म्हणजे संप्रज्ञात म्हणजे विथ राईट नॉलेज, तेव्हा तुम्ही बाहेरच्या जगातल्या गोष्टी तुमच्या मनात आलेल्या असतात आणि त्याच्यावरती तुम्ही विचार मोठे किंवा छोटे करत असता. असंप्रज्ञात समाधीमध्ये फक्त तुमचं चित्त ठिकाणावर असतं पण त्याच्यात बाहेरची कुठली इम्प्रेशन, संस्कार आलेले नसतात. आत पूर्वीचे संस्कार फक्त टिकलेले असतात. आता हे ऐकायला सुरुवातीला कदाचित हेवी वाटेल म्हणून पुढच्या वेळेला आपण परत एकदा रिवाइज करणार आहोत. पण थोडक्यात सांगायचं झालं तर या चित्तवृत्ती निरोधात, चित्तवृत्ती म्हणजे आपलं मनाचं जे तळ आहे, चित्त म्हणजे मनाचं तळ, आणि त्यात जेव्हा लाटा तयार होतात तेव्हा त्या वृत्ती. लाटा गेल्या, तळ शांत झालं की मनाचा तळ तुम्हाला दिसतो, चित्ताचा तळ दिसतो. तिथे अंतरात्मा लपलेला आहे, दडलेला आहे किंवा वसलेला आहे, तो पुरुष तो मला दिसतो. म्हणून तिसऱ्या सूत्रात त्यांनी म्हटलंय की जेव्हा तुम्ही धारणा, ध्यान आणि समाधी 6वं, 7वं, 8व्या अंगावर जाता आणि संयमा, हे संयम जेव्हा तुम्ही धरता, तिन्ही एकत्र जेव्हा करता. आता हे गेल्या वेळेला मी सांगितलं होतं, धारणा म्हणजे काय, 12 सेकंद एकाग्रपणे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की त्याला एक धारणा म्हणतात. जेव्हा 12 धारणा एकत्र होतात तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. म्हणजे 12 गुणिले 12 144 सेकंद, 2 मिनिटं 22 सेकंद. आणि जेव्हा तुम्ही
12 ध्यान एकत्र करता तेव्हा त्याला समाधी म्हणतात. म्हणजे साधारण 22 ते 28 मिनिटाचा पिरियड आपण पकडूया. तर हे धारणा एक्सटेंडेड पिरियड मध्ये समाधी होऊन जाते. तर धारणा ध्यान समाधी जेव्हा धरतात तेव्हा आपलं मनाचा तळ शांत होतो, तळ तुम्हाला दिसतो, परमेश्वराचं दर्शन होतं. जेव्हा इतर वेळेला तुमच्या मनात लाटा येत असतात तेव्हा तुम्ही स्वतःला त्या चित्तवृत्तींबरोबर आयडेंटिफाय करता. म्हणजेच समोरून कोणतरी आला, माझा घड्याळ काढून घेऊन गेला. आता मी घड्याळ घालत नाही सोडून द्या, ते विवेकानंदांनी उदाहरण दिलंय. समोर येऊन गेला, तुम्हाला दगड मारून गेला. त्यांनी तुमच्या मनाच्या तळ्यातच दगड मारलाय, कारण तुमच्या मनात रागाची लाट तयार झाली आणि तुम्ही स्वतः रागीट झालेला आहात. तुम्ही स्वतः म्हणता मी रागवलोय ना तुझ्यावर, मी चिडलोय ना. म्हणजे तुम्ही तुम्हाला चित्तवृत्ती बरोबर आयडेंटिफाय करताय. त्यामुळे इतर वेळेला तुम्ही तुमच्या चित्तवृत्तीपर्यंत, मी आज आनंदी आहे, मी आज दुःखी आहे, म्हणजे तुम्ही चित्तवृत्तीबरोबर स्वतःला आयडेंटिफाय करताय, जे बरोबर नाहीये. जेव्हा तुम्ही धारणा ध्यान समाधी करता, या वृत्ती सगळ्या शांत होता, तेव्हा तुम्हाला खरं आतलं स्वरूप उघड होतं. आता या चित्तवृत्ती 5 प्रकारच्या असतात. काही क्लेशकारक असतात आणि काही क्लेशनाशक असतात. क्लेशकारक ज्या चित्तवृत्ती असतात त्यांना क्लिष्ट म्हणतात आणि क्लेशमुक्त असतात त्यांना अक्लिष्ट म्हणतात. जेव्हा तुम्ही कुठल्याही स्वप्नाशिवाय शांत डीप झोपलेले असतात, ही क्लेशमुक्त स्थिती आहे वृत्तीची, ज्याच्यात कुठलाही त्रास होत नाहीये, तेव्हा तुम्ही आनंदातच आहात. त्यामुळे ही अक्लिष्ट वृत्ती झाली. तर या 5 वृत्ती कुठल्या आहेत? चित्तवृत्ती 5 प्रकारच्या: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. प्रमाण म्हणजे राईट नॉलेज, जे तुम्हाला खरं ज्ञान मिळतं ते प्रमाण. विपर्यय म्हणजे खोटं ज्ञान. प्रमाण म्हणजे खरं ज्ञान, विपर्यय म्हणजे खोटं ज्ञान, जे चुकीचं नॉलेज आहे. विकल्प म्हणजे भ्रम, म्हणजे ते खरं खोटं सोडा, ते काही नाहीच आहे पण तुम्हाला भ्रमच झालेला आहे. चौथं निद्रा, झोप लागलेली आहे. आणि 5वं स्मृती, मेमरी. आता हे कसं आहे ते आपण थोडक्यात बघूया. या 5 वृत्ती कशा असतात? तर राईट नॉलेज. राईट नॉलेज जे आहे ते 3 प्रकारे येतं. पहिलं डायरेक्ट परसेप्शन. तुम्ही स्वतः बघितलं, स्वतः ऐकलं, स्वतः स्पर्श करून बघितलं. ही खुर्ची आहे, मी स्वतः बघितली, ऐकू तर येत नाहीये, स्पर्श करून बघितली. आता ती काही चाटून बघणार नाही, पण एखादा आंबा असेल तर खरा आहे का खोटा आहे का काहीतरी वेगळंच आहे का आंब्यासारखं दिसतंय तर तुम्ही खाऊन बघणार. म्हणजे डायरेक्ट सेन्स परसेप्शन, प्रत्यक्ष म्हणतात. सो ह्यानी तुम्हाला राईट नॉलेज मिळू शकतं. दुसरं अनुमान, इन्फरन्स. आपण आता आम्ही डॉक्टर शिकत असताना प्रेत कापून आज मेंदू आहे कळला आम्हाला. आता एका माणसाला मेंदू आहे म्हणजे तुम्हाला मेंदू आहे, मला मेंदू आहे, आपण अनुमान करतो. तर प्रत्येकाचं उघडून बघायचा का? किती इच्छा झाली तरी तो बघू नये. तिसरं आगमा, शेवटचं राईट नॉलेज साठी आगमा हा जो प्रकार आहे त्याला कॉम्पिटंट एव्हिडन्स म्हणतात. म्हणजे जे साक्षात्कारी पुरुष आहेत, ज्यांना अंतरात्मा परमात्म्याचं ज्ञान झालेलं आहे, एकत्वाची जाणीव झालेली आहे, ती लोक जेव्हा सांगतात तेव्हा दॅट इज कॉल्ड आप्तवाक्य. आता आप्तवाक्याचे 3 कॅरेक्टर असतात. पहिली गोष्ट ते खरं असतं सांगतात ते. दुसरं, पूर्वी ज्या आप्तवाक्य सांगितलेली आहेत साक्षात्कारी लोकांनी त्यांच्यात आणि यांच्यात विसंगती नसते, ते त्याला पूरक असतं. म्हणजे येशू ख्रिस्तांनी एक सांगितलं आणि बुद्ध वेगळे सांगतात असं नाही होत. बुद्ध अर्थात येशू ख्रिस्तांच्या आधी होते, तर त्यांचं सगळ्यांचं एक सुरीत असतं की सबका मालिक एक, सगळीकडे एकच देव आहे. लोकांनी इतरांच्यात सगळ्या प्राण्यात देव बघा, सगळीकडे देव भरलेला आहे, आपण सगळे जुडलेलो. आणि तिसरं, जी सांगणारी व्यक्ती असते त्याचं चारित्र्य, कॅरेक्टर, ते पण खूप महत्वाचं असतं. ते खूप शुद्ध आणि निर्मळ आणि धार्मिक असणं गरजेचं असतं त्या व्यक्तीचं. तेव्हा ते आप्तवाक्य म्हणून पकडलं जातं. तिथे तुम्ही खरं नॉलेज मिळवता आप्तवाक्यातून, अनुमान काढल्याने आणि प्रत्यक्ष डायरेक्ट परसेप्शन. तर राईट नॉलेज जेव्हा मिळतं तेव्हा त्या वृत्तीला प्रमाण म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताय, शिकताय, चिंतन मनन करताय, तेव्हा ते प्रमाण तुम्ही मिळवत असता.
दुसरं विपर्यय, फॉल्स नॉलेज, आणि हे थोडस अविद्या, इग्नोरन्स या ह्याच्यात जातं, जे आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. साधना पादामध्ये इग्नोरन्स बद्दल, अविद्येबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. ती आता मी बोलत नाही, नाही तर आपलं हे कम्प्लीट होणार नाही. तर विपर्ययामध्ये रॉंग नॉलेज, इनडिस्क्रिमिनेशन, अविवेक, डिस्क्रिमिनेशन नसतं, तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट दुसरीच गोष्ट आहे म्हणून वाटायला लागते. तर या इग्नोरन्स मध्ये 4 गोष्टी सगळ्यात मेन दिलेल्या आहेत त्यांनी. ज्या अनित्य गोष्टी आहेत त्या तुम्ही नित्य समजायला लागता. हे शरीर अनित्य आहे, ते येणार जाणार, सुख आलं दुःख आलं अनित्य आहे, ते तुम्ही नित्य समजणं हे रॉंग नॉलेज झालं. दुसरं, जी गोष्ट तुम्हाला दुःख आणते ती तुम्ही सुख आणते म्हणून समजून घेता. आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सुरुवातीला तुम्हाला सुखाप्रमाणे वाटतात, पण नंतर त्या खूप दुःखद होतात. ती गोष्ट खरंच सुख आणते का दुःख आणते हे तुम्हाला कळलं नाही, इट इज रॉंग नॉलेज. तुम्ही एक पेढा खाल्ला, तुम्हाला सुख झालं, 11वा पेढा खाल तेव्हा नक्कीच तुम्हाला दुःख झाल्याशिवाय होणार नाही, कारण का तोपर्यंत पोट बिघडायला सुरुवात झालेली असेल. अशुची, शुची, जे अशुद्ध आहे ते तुम्हाला शुद्ध वाटायला लागतं. कोण प्युअर आहे कोण इम्प्युअर आहे ह्याच्यातला फरक तुम्हाला कळेल असा होतो. आणि शेवटचं, आपलं शरीर, मन, बुद्धी, अहंकार हे तुम्ही स्वतः म्हणून समजायला लागता. आणि त्यामुळे तुम्हाला खोटं ज्ञान प्राप्त होतं आणि सगळ्या दुःखाचं मूळ होऊन जातं या रॉंग नॉलेजमुळे. ते आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये परत बघू. विकल्प, भ्रम. विकल्प, भ्रम ना आपल्याकडे खूप कॉमन असतो. म्हणजे याच्यात शब्द, त्याचा ध्वनी, आवाज आला आणि तो शब्द पूर्ण झाला की तुम्ही त्याच्या कन्क्लुजन वरती जंप करणार आणि तुमच्या मनात वृत्ती लाटा नाचायला लागणार. कोणी तुम्हाला म्हणालं अरे गाढवा, तुमच्या मनात तो जंप झाला, शब्द संपला नाही, तुमच्या मनात वृत्ती नाचायला लागल्या, राग आला, तिरस्कार आला, आवेश आला, क्रोध आला. मला तू गाढव कसं म्हटलं. आपण हे खूप कॉमनली ऐकतो. हे जे शब्द आहेत या शब्दांचा रियालिटीशी काही संबंध नसतो. त्यामुळे कोणी तुम्हाला कुठलं काही बोललं तर शांतपणे तो शब्द वास्तवाशी निगडीत आहे का नुसतंच त्याच्या मनाचे खेळ चालू आहेत आणि ती व्यक्ती बोलते, इथे पॉज घ्या, समजून घ्या. आणि अर्ध्याहून नाही बहुतेक वेळेला तुमची वृत्ती बिघडणार नाही आणि तुम्ही शांत मनस्थितीचा अनुभव कराल. म्हणूनच म्हणता, कोई आपको गधा कहने से आप गधा नहीं बन जाते, लेकिन जब आप कहते हैं तूने मुझे गधा कहा तो आप गधा जरूर बन गए. हे झालं विकल्प. आता नुसतंच गधा नाही, कोण पागल म्हणेल, काय म्हणेल, अजून अरे अडाण्या, आपण हे ज्या गोष्टी ऐकतो ते समोरच्याच्या मनाचे प्रोजेक्शन असतात. ते खरोखरीच वास्तवाशी निगडीत बहुतेक वेळेला नसतात. त्या व्यक्तीलाही ते कळत नसतं आणि ती वेळ निघून गेल्यावर थोड्या वेळानंतर म्हणते, सॉरी हा, मी जरा जास्तच बोललो किंवा बोलले, माझा तो म्हणण्याचा उद्देश नव्हता. पण तोपर्यंत बाण सुटलेला असतो आणि समोरच्याच्या वृत्ती हालायला लागलेल्या असतात. आता तिसरं, चौथं, निद्रा. पहिलं होतं प्रमाण, राईट नॉलेज. दुसरं होतं विपर्यय, रॉंग नॉलेज, जे आपण अनित्य, नित्य, इम्प्युअर, शरीर, मन आपण स्वतःला समजतो. विकल्प, भ्रम, कोण बोलल्या बोलल्या खरं मानून त्यानुसार करायला लागतो, हा भ्रमच झाला एक प्रकारचा. चौथं, निद्रा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपलेलं असताना कुठलीही जर स्मृती नसेल, म्हणजे त्याच्यात आपले कुठलेही विचार नसतील, झोपलेल्या अवस्थेत एक प्रकारची पोकळी तयार होते. आणि या झोपलेल्या अवस्थेत तुमच्या मनात जर कुठलाही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार नाहीये, इन डीप स्लीप स्टेट, गाढ झोपेमध्ये कुठलेही स्वप्न पडत नाहीये आणि तुम्ही गाढ झोपलेला आहात, तर तुम्हाला कुठलीही मेमरी तयार होत नाही. त्यामुळे झोपून उठल्यावर तुम्हाला आठवत नाही काय होतं, तुम्हाला वेळेचंही भान नसतं, काहीच कळत नसतं. आणि शेवटचं आहे स्मृती. स्मृती म्हणजे मेमरी. आता ही मेमरी कुठून येते? आधीचे जे इम्प्रेशन्स मनावर झालेले आहेत, आधीच्या डायरेक्ट परसेप्शननी म्हणजे जे बघितलंय, ऐकलंय, स्पर्श केलाय, चव घेतलीय, वास घेतलाय, या गोष्टींनी जी मनावर इम्प्रेशन्स जमलेली आहेत,
ती इम्प्रेशन जेव्हा कॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही रिट्रीव्ह करता किंवा ती परत आणता तेव्हा त्याला स्मृती म्हणतात. अपवाद एकच, जेव्हा तुम्ही प्रमाण जे खरं नॉलेज आहे ते आठवलं की मी काल काय शिकलो, योग निद्रेत काय बघितलं, तर ती स्मृती झाली प्रमाणाची. कारण का ते खरं नॉलेज आपण घेतलेलं होतं त्या प्रमाणाची स्मृती झाली. जर आपण विपर्य फॉल्स नॉलेज त्याचं जर आठवण केली की खोटी गोष्ट कुठली होती, खरं खोटं काय आपण ते आठवलं, किंवा विकल्प कोणी आपल्याला काय त्रास दिला, काय बोलून छळलं, बहुतेक त्रास हे मनातच होत असतात. 99% ते विकल्पामुळे होतात. जर आपण विकल्प दूर केला तर 99% व्याधी आपल्या निघून जाते. आणि विपर्य, तर जेव्हा झोपेमध्ये ही मेमरी परत येते, ही इम्प्रेशन्स परत येतात, तेव्हा त्याला स्वप्न म्हणतात आणि इतर वेळेला त्याला स्मृती म्हणतात. त्यामुळे स्मृती मेमरी ही जागेपणीची पकडली जाते. झोपेत जेव्हा स्मृती येते तेव्हा त्याला स्वप्न म्हणतात. तर या झाल्या 5 वृत्ती: प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. तर या 5 वृत्ती ज्या आहेत त्या तुम्हाला कंट्रोल करायच्या. योगश्चित्त वृत्ती निरोधा, तेच तर सगळं आहे. तर ह्या वृत्ती कंट्रोल करण्यासाठी 2च मेथड त्यांनी दिलेल्या आहेत. त्या त्यांनी 12व्या सूत्रात म्हटलेलं आहे. असं म्हणता म्हणता आपण 11 सूत्र केली, तर 12व्या सूत्रात पतंजली म्हणतात अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी तुम्ही या वृत्ती कंट्रोल करू शकता. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. तर अभ्यासावरती काय, कंटिन्युअस तुम्ही फाईट करा, दीर्घकाळ फाईट करा, स्ट्रगल करा, तेव्हा तुम्ही त्याच्यावर विजय मिळवता. आणि हा जो प्रयत्न करत असताना ते प्रेमाने प्रयत्न करा, आनंदाने प्रयत्न करा, स्वतःहून प्रयत्न करा. अगदी ओझं म्हणून प्रयत्न करू नका, तर ते सक्सेसफुल होणार नाही. हा अभ्यास झाला. म्हणजे अभ्यास करताना जेव्हा तुम्ही परीक्षेच्या टेन्शन खाली करता किंवा मार्क मिळवायचे, पुढे काहीतरी करायचे म्हणून करता, तेव्हा तो खरोखरीच चांगला अभ्यास होत नाही. पण कुठलीही परीक्षा नसताना स्वतःच्या आनंदासाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तो खरा अभ्यास म्हटला जातो. तेव्हा त्याच्यात प्रेम येणं खूप गरजेचं असतं. दुसरं वैराग्य. आता वैराग्याची भावना एकदम इंटरेस्टिंग पॉइंट आहे. त्याच्यात 3 पॉइंट आहेत. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट किंवा वस्तू पाहिजे ही इच्छा तुम्ही सोडून देता तेव्हा एक प्रकारे वैराग्य येतं. डिटॅचमेंट, अटॅच आणि नॉन अटॅचमेंट ह्याच्यात काय फरक आहे आपण समजून घेऊ. डिटॅचमेंट म्हणजे पहिले तुम्ही अटॅच झालात आणि मग डिटॅच झालात. आणि नॉन अटॅचमेंट म्हणजे त्याच्यात अटॅच झालेलाच नाही आहात, अटॅचमेंटच नाहीये, देयर इज सिजेशन ऑफ डिझायर. उदाहरण कसं द्यायचं, 2 व्यक्ती आहेत. एक माझ्यासारखी बघा, ज्याने कधी स्मोकिंग केलेलं नाहीये. आय एम नॉट अटॅच टू सिगरेट. पण माझ्याबरोबर दुसरी व्यक्ती आहे ज्यांनी 10 वर्ष चेन स्मोकिंग केलंय आणि 5 वर्ष झाले स्मोकिंग सोडलेलं आहे. ही इज डिटॅच्ड फ्रॉम स्मोकिंग. पहिले तो अटॅच होता आणि मग डिटॅच झाला. मी अटॅचच नव्हतो, सो आय वॉज नॉन अटॅच. आय एम नॉन अटॅच आणि ही इज डिटॅच. तर योगात काय करतात, पहिले तुम्ही जे अट्रॅक्शन आहे, अटॅचमेंट आहे, ती हळूहळू डिटॅच करा. त्यालाच म्हणतात रिनन्सिएशन, त्याग करा. म्हणजे पहिले तुम्हाला त्याच्याशी अट्रॅक्शन आहे तेव्हाच तुम्ही त्याग करणार. तुम्हाला अट्रॅक्शनच नाहीये तर त्याग नाहीच आहे, त्याला संन्यास म्हणतात. तर अशा याच्यात डिटॅचमेंट पहिले शिका आणि मग अशा स्टेजला पोहोचा की तिथे नॉन अटॅचमेंट तयार होते. म्हणजे तुम्हाला सिगरेट बघून आत कुठली लहर निर्माणच झाली नाही. सो यू बिकम नॉन अटॅच. सिन्स मी कधीच सिगरेट ओढली नाही, माझ्यात लहर निर्माणच होणार नाही. पण ज्यांनी सोडली आहे त्याला सुरुवातीला लहरी निर्माण होतील, परंतु योगाने तो अशा स्टेजला जर पोहोचला की सिगरेट बघून आत एकही लहर निर्माण झाली नाही, चित्तवृत्ती, तर ही इज नॉन अटॅच. आणि नॉन अटॅचमेंट इज द एक्स्ट्रीम गोल. जेव्हा एक्स्ट्रीम नॉन अटॅचमेंट होते तेव्हा तुम्ही वाईट क्वालिटी बरोबर गुड क्वालिटी पण सोडून देता. जे रामकृष्णांनी म्हटलं होतं, गुड क्वालिटी सत्व म्हणजे चांगला गुण आणि रजस किंवा तमस हा वाईट गुण. तो काटा तुम्ही चांगल्या काट्याने तो वाईट काटा काढून टाका आणि दोन्ही काटे टाकून द्या. म्हणजे कम्प्लीट नॉन अटॅचमेंट टू व्हर्च्यूज ॲज वेल ॲज व्हायसेस. म्हणजे चांगले गुण आणि दुर्गुण दोन्ही पासून तुम्ही दूर जाता, तेव्हा तुम्ही त्या खऱ्या पुरुषापर्यंत, तुमच्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचता.
मग आपण समाधीचे प्रकार बघतो, असंप्रज्ञात समाधी आणि संप्रज्ञात समाधी. आता संप्रज्ञात समाधी जी आहे त्याच्यात वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता. जे तुम्ही समाधी म्हणजे काय, एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा, धारणा, ते जास्त काळ टिकवा, 12 सेकंद एक धारणा, 12 धारणा एक ध्यान, 12 ध्यान एक समाधी. म्हणजे एकाग्रपणे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर धारणा, ध्यान, समाधी हे पूर्ण झालं. आता ही जी गोष्ट केंद्रित करायची ती कुठल्या ह्याच्यावरती, जेव्हा तुम्ही ग्रॉस ऑब्जेक्ट वरती लक्ष केंद्रित करता. उदाहरणार्थ पंचमहाभूत, 5 एलिमेंट, जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, हे जी 5 पंचमहाभूत आहेत ह्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा त्याला वितर्क समाधी म्हणतात. हा वितर्क मध्ये सवितर्क आणि निर्वितर्क हे 2 प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही फाईन ऑब्जेक्ट वरती म्हणजे छोट्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करता, छोट्या गोष्टी म्हणजे कुठल्या, आता पंचमहाभूत नसलेल्या कुठल्या, तर त्याला तन्मात्रा असं म्हणतात. एक उदाहरण तन्मात्रा, दुसरं आपलं मन, तिसरं आपला अहंकार, चौथं प्रकृती. कुठे गेलं इकडे, आणि सत्व, रजस, तमस गुणांनी बॅलन्स केलेलं आपलं मन. आता या ज्या गोष्टी आहेत त्या फाईन ऑब्जेक्ट झाल्यात आणि त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर ते सटल झालं. आता या गोष्टी करत असताना सटल थॉट्स रिजनिंग वरती सविचार आणि निर्विचार, सवितर्क आणि निर्वितर्क ह्याच्यात काय फरक आहे, तर एक लक्षात घेऊया. कुठल्याही गोष्टीवर तुम्ही लक्ष देत असता तेव्हा त्याच्यात 3 भाग येतात. जे पतंजलीने योगसूत्रात सांगितलेलं आहे ते म्हणजे, तुम्ही निर्वाण षटकम जर पाहिलं असेल तर त्यातला एक 4था श्लोक आहे, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. ना मी खाणं, ना मी खाणारा तोंड आहे, ना मी खाण्याचा अनुभव घेणारा व्यक्ती आहे. म्हणजे 3 भाग, त्याला त्रिपुटी भेद म्हणून म्हणतात. ऑब्जेक्ट ऑफ नोईंग, समजून घेणारी गोष्ट, वस्तू, जी पंचमहाभूतातली कुठली गोष्ट बघा किंवा तन्मात्रा किंवा फाईन ऑब्जेक्ट बघा. दुसरं ते वस्तू समजून घेण्याचं मशीन किंवा इन्स्ट्रुमेंट किंवा साधन, म्हणजे आपले डोळे, मन, बुद्धी, या ज्या गोष्टी आहेत ते बाहेरचं आपण समजून घेणारी गोष्ट. आणि तिसरं सगळ्या मागचा आपला इगोइझम, पुरुष, दॅट इज नॉन क्वालिफाईड इगोइझम. आणि या सगळ्याच्या पाठीमागे जो आहे तो पुरुष आहे. त्यामुळे हे जे आपण 3 बघतो ह्याच्यात जो सियर असतो तो पुरुष नसतो, तर नॉन क्वालिफाईड इगोइझम असतो. विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे की एखादी नवीन गोष्ट तुम्ही शिकता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये ते एक प्रकारचे जो विचार जो असतो ती एक नीडलनी एक रस्ता तयार करतो नवीन गोष्ट शिकत असताना. पण जेव्हा नवीन थॉट असतो तेव्हा तुमच्या मनात तो विचार आधी कधीच आलेला नसतो, तेव्हा तो रस्ता तयार झालेला नसतो. आणि तो रस्ता तयार झालेला नसेल तर नवीन विचारांना मेंदू म्हणतो नको मला विचार, म्हणून नवीन गोष्टी कोणाला शिकायला नको असतात. त्यामुळे आता आपण ही गोष्ट जी सांगतोय त्याने कदाचित नवीन रस्ता तयार करतोय, ती 2-3 वेळा ऐकली की बरोबर रस्ता तयार होईल. आणि ज्यांना ह्याच्यातली माहिती आहे त्यांच्याकडे सगळे रस्ते, गल्ल्यामुळे सगळे कम्युनिकेशन झालेले आहे, ते पटपट ग्रास करत जातात. हुशार विद्यार्थी आणि ढ विद्यार्थी मधला फरक काय, हुशार विद्यार्थीमध्ये रस्ते गल्लीमुळे तयार झालेले असतात, तो नवीन गोष्टी पटापट ग्रास करतो. ड व्यक्ती त्याला रेजिस्ट करत असतो, त्याला म्हणतो मला रस्ता नाहीच आहे, नकोच आहे मला, तो इंटरेस्टच दाखवत नाही तर पुढे कसं जाणार. त्यामुळे आता ही नवीन कन्सेप्ट जी मी सांगतोय त्याच्यात थोडंसं टफ वाटलं तरी हळूहळू तुम्ही परत बघाल. मी आता फोटो पण काढले ते पण टाकेन, तर हळूहळू ती झिरपत जाईल आणि ते रस्ते तयार व्हायला लागतील. तर आपण इथे येतोय कुठे, सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार. ह्याच्यामध्ये त्यांनी फरक काय सांगितलाय की हे जी गोष्ट आहे म्हणजे ऑब्जेक्ट, सियर आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ सीइंग, 3 गोष्टी. ऑब्जेक्ट म्हणजे आपण कुठली गोष्ट बघूया, खुर्ची बघूया. इन्स्ट्रुमेंट ऑफ नोईंग इट, हे मी कशातर्फे समजतोय, तर माझं डोळे ज्या ऑप्टिक नर्व्स आहेत ज्या मेंदूपर्यंत पोहोचतायत
आणि मेंदू हे झालं इन्स्ट्रुमेंट, ब्रेन सेंटर. आणि त्याच्या मागे माझा अनक्वालिफाईड इगोइझम जो आहे, अहंकार, अनक्वालिफाईड, त्याचे दोन प्रकार असतात. तर तो अनक्वालिफाईड इगोइझम जो आहे तो सीअर आहे, तो बघणार आहे. या तीन गोष्टी जेव्हा तुम्ही मिक्स केलेले असतात, सेपरेट नसतात, म्हणजे मला हे कळत नाहीये, मी हे बाहेरचं दिसतंय, माझ्या आतून ते मला परसिव्ह होतंय आणि मेंदू माझ्या अहंकारापर्यंत हे खुर्चीचं चित्र पोहोचवतोय, तेव्हा ती मला खुर्ची कळतेय. हे आपल्याला सर्वसाधारणपणे कळतं का नाही? आपण हे एकत्रच बघतो, ही खुर्ची. ह्याच्यात सेपरेट काय करायचं? हे मिक्स जेव्हा होतं तेव्हा त्याला सवितर्क किंवा सविचार समाधी म्हणतात. जेव्हा हे तुम्ही सेपरेट करता, टाइम आणि स्पेस ह्याच्यातून काढून टाकता, तेव्हा ही खुर्ची बाहेर काहीतरी आहे. माझं त्याचं इंटरनल मिनिंग, जे ऑप्टिक नर्व्स, डोळे आणि मेंदूमध्ये काय आहे आणि माझ्या इगो, अहंकारापर्यंत कुठलं पिक्चर पोचतंय, हे मी तिन्ही सेपरेट करू शकतो, तेव्हा त्याला निर्वितर्क समाधी असं म्हणतात. हा सेपरेशनचा भाग जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिसनेच येतो, हळूहळू डेव्हलप होतो. सुरुवातीला फक्त तुम्हाला खुर्चीच दिसते, म्हणजे सुरुवातीला लाटा जास्त असतात, मग त्या लाटा तुम्ही सेपरेट करायला लागता. ही लाट अशी आहे, त्याचा हा भाग आहे, हा भाग आहे, हा भाग आहे. मग तुम्ही बाहेरची लाट काढून टाकता. आता मी याच्या पुढची उडी मारतोय, नीट लक्षात घ्या. ही खुर्ची उडवली, बाहेरचा भाग, ऑब्जेक्ट काढला, फक्त इंटरनल मिनिंग ठेवलं, म्हणजे डोळे, ऑप्टिक नर्व आणि मेंदू एवढंच ठेवलं आणि अहंकार ठेवला, दोनच भाग ठेवले, तर मला ती खुर्ची तरी पण दिसते. आणि हे तुम्हाला कधी शक्य होतं ते आपण याच्यात बघणार आहोत. एक फेज येते, म्हणजे याच्यात आपण कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, ध्यान कसं करायचं, तर योगामध्ये त्यांनी दिलंय की जेव्हा तुम्ही जिभेच्या टोकावरती धारणा धरता, कॉन्सन्ट्रेट करता काही काळ, काही आठवडे, तेव्हा तुम्हाला दिव्य चवीची भावना यायला लागते. कुठलीही गोष्ट जिभेवर न ठेवता, जेव्हा जिभेच्या मुळाशी, रूटशी जेव्हा तुम्ही असं करता धारणा, तेव्हा दिव्य ध्वनी ऐकायला यायला लागतात. जेव्हा जिभेच्या मध्यावर तुम्ही धारणा, ध्यान आणि समाधी धरता, तेव्हा तुम्हाला दिव्य स्पर्शाची अनुभूती होते. जेव्हा नाकाच्या टोकावरती धारणा, ध्यान आणि समाधी करता, तेव्हा दिव्य गंध येतात. आणि जेव्हा तुम्ही सॉफ्ट पॅलेट वरती जेव्हा कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा दिव्य दृष्टी, वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागतात. आता या कुठून दिसतात? बाहेर ऑब्जेक्ट नसताना, बिकॉज यू आर क्रिएटिंग दॅट इंटरनल मिनिंग ओनली अँड नो एक्सटर्नल मिनिंग. आणि हे जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं, तेव्हा तुमची इच्छाशक्ती बळकट होते आणि तुम्ही योगाच्या ह्याच्यात अजून प्रोग्रेस करू शकता. तर आपण इकडे होतो, वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता. आनंद म्हणजे विचार नाहीयेत, फक्त ब्लिस वरती तुम्ही आहात, त्याला सानंद समाधी. आणि अस्मिता, त्याला सस्मिता समाधी म्हणतात. अहंकारावरती तुम्ही फक्त फोकस केलाय. त्याच्यात जर तुम्ही परत घसरलात खालच्या लेवलला, तर त्याला प्रकृती लय म्हणतात. आणि तिकडून तुम्ही अजून प्रगती केली तर मुक्तीचं दार उघडलं जातं. आता पुढचे पॉइंट एकदम सोपे. कठीण जो भाग होता तो केवळ हाच होता, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. बाकीचा सगळा पेपर एकदम सोपा आहे. तर आपण बघूया थोडक्यात बाकीचे पॉइंट पतंजलींनी काय दिले. 20व्या सूत्रात ते म्हणतात की समाधी करण्यासाठी धारणा, ध्यान, समाधी जे आहे ते समाधी इतर पद्धतीने पण तुम्ही मिळवू शकता. श्रद्धा, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल, एनर्जी, वीर्य, स्मृती, मेमरी. काही जणांना आधीच्या जन्मीची मेमरी येते, जशी 25व्या वर्षी सद्गुरूंना आली आणि त्यांना एकदम साक्षात्कार झाला, कुठली वेगळी साधना न करता. इट इज बॅक मेमरी विच गिव्स यू समाधी. नंतर कॉन्सन्ट्रेशन, डिस्क्रिमिनेशन, प्रज्ञा, तुम्ही ज्ञान योगाने तिकडे पोहोचू शकता. जे खूप एनर्जेटिक असतात त्यांना लवकर सिद्धी प्राप्त होतात, ते लवकर यशस्वी होतात. आणि योगीचा जो यश असतं ते तो कुठले मार्ग अवलंबतोय, साधे आहेत, मध्यम आहेत का तीव्र मार्ग आहेत. जे साक्षात्कारी लोक असतात त्यांचं जर तुम्ही आत्मचरित्र वाचलं किंवा इतिहास वाचला तर ते वेडेपिशे झालेले असतात त्या सत्यासाठी. दुसरं काही त्यांना दिसत नसतं. मग ते संत मीराबाई असो, कबीर असो किंवा रामकृष्ण असो, ते इतके झोकून दिलेले असतात की ते त्या सत्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुम्ही किती कष्ट घेताय ते देखील महत्वाचं असतं. आता
परमेश्वरापुढे पूर्ण श्रद्धा असेल, डिव्होशन असेल, त्याला ईश्वर प्रणिधान जे आपण केलेलं होतं यमनियमामध्ये, त्याच्यात देखील तुम्ही समाधी अवस्थेला पोहोचू शकता, ईश्वराला पूर्णपणे शरण जाऊन तुमच्या कामाची सगळी फ्रुट्स म्हणजे जे रिझल्ट्स आहेत ते त्याला तुम्ही अर्पण करून. आता ईश्वर म्हणजे काय ते 24, 25, 26, 27व्या सूत्रामध्ये पतंजलीने थोडक्यात सांगितलंय. ईश्वर असा पुरुष विशेष आहे की ज्याला कुठले क्लेश नाहीये, कर्म विपाक किंवा कर्माची फळं त्याला लागू पडत नाही, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. तो त्याच्यात पोचल्यावर सर्व बीज ज्ञान तुम्हाला अमर्यादित्व अनुभवाला मिळतं. तो सगळ्या शिक्षकांचा शिक्षक आहे, कारण त्याला वेळेने बांधलेलं नाहीये. आणि या ईश्वराचं मॅनिफेस्टेशन म्हणजे ते त्याला ओळखायचं कसं, तर त्याचा शब्द आहे ओम, जो आपण 3 वेळा ओंकार केला, जे मी मगाशी म्हटलं. सो ही इज मॅनिफेस्टिंग वर्ड, त्या ईश्वराचा मॅनिफेस्टिंग वर्ड आहे ओंकार. आणि त्याच्यावर तुम्ही परत परत मेडिटेशन करा, परत परत म्हणा ओंकार, आणि त्यामुळे तुम्हाला इंट्रोस्पेक्शन आत्मपरीक्षणाची ॲबिलिटी निर्माण होते. आणि तुमची सगळी जे अडथळे आहेत या योग साधनेतले ते सगळे दूर होतात. हे झालं 29वं त्यांचं आहे. आता उरले फक्त 15-20 आहेत. आता हे ऑब्स्टिकल्स जे आहेत म्हणजे अडथळे योग साधनेतले ते कुठले आहेत? व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्धा, भूमिकत्व, अनाविस्तत्व, हे अनावस्थितत्व. आता हे काय आहे की ज्यांनी तुम्हाला योग साधनेमध्ये अडथळे येतात, धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये. व्याधी म्हणजे आजार, हे सगळे सोपे टॉपिक आहेत, आता काहीच उरलेलं नाही. मेन आपला टॉपिक झाला व्याधी म्हणजे आजार. तुम्ही आजारी असाल तर तुम्ही योग साधना कशी करणार व्यवस्थित? सर्दी खोकला जास्त झाला तरी करणं कठीण होऊन जातं. स्त्यान म्हणजे ॲपथी, तुम्हाला इंटरेस्टच नाही. मला आता इंटरेस्टच नाही, मला झोपायचंच आहे, मला नुसतं खायचंच आहे, मला पिक्चरच बघायचं आहे, टीव्हीच बघायचं आहे. संशय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संशय, डाऊट. ह्याने काय फायदा होणार आहे, ह्याने काय उपयोग होणार आहे? अरे मग तू काहीतरी असं कर की त्यांनी सगळ्याला उपयोग होईल, तुला उपयोग होईल. ते फक्त संशयच घेण्यात आनंदी असतात. प्रमाद, केअरलेसनेस, फिकीर नसते, काही पडलेलं नाही. वेळ कसा चाललाय, काय करतोय, नक्की आजचा दिवस कसा गेला, बरेच जन्म लागतात अजून पुढे पोचायला. आलस्य, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. कधीही झोपेतून उठताना पहिली 5 मिनिटं फार महत्वाची असतात. ज्यांना टेक्निक कळलंय की 5 मिनिटं उठल्यावरती तुम्हाला त्रास होणार आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर आलात की तुम्ही एकदम बाहेर आलात. जेव्हा मी परमेश्वराला शरण जाऊन याचा अभ्यास करतो तेव्हा काल रात्री 1:30 वाजता मी उठलो या अभ्यासासाठी. 2 मिनिटं पण मला लागलं नाही, कारण परमेश्वराने शक्ती दिली की आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे, तयारी करणं गरजेची आहे सगळ्यांना दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी. ती शक्ती तुम्हाला तो परमेश्वरच देत असतो ईश्वर प्रणिधानामुळे. पण इतर वेळेला तुम्हाला काहीतरी नुसतंच उठायचंय तर नाही, जरा झोपतोच मी 5 मिनिटं 10 मिनिटं म्हणता तो अर्धा पाऊण तास निघूनच जातो. नंतर येतं अविरती, डिझायर, क्रेविंग. आणि आता ना मला खायची भूकच लागली आहे, मी जरा इकडेच जातो तिकडेच जातो. आज होळी पौर्णिमेनिमित्त प्रसाद आणलेला आहे माझ्या प्रिय पत्नीने, सगळ्यांनी तो घेऊन जा. खायची गोष्ट आठवल्यावर मला आठवलं. नंतर येतं भ्रांती दर्शन, फॉल्स व्ह्यूज, कन्फ्युजन. नक्की माझी प्रगती होतीये नाही होतीये, काय याने उपयोग होतोय, काहीतरी कन्फ्युजनच आहे. अलब्धा भूमिकत्व म्हणजे तुम्ही ती स्टेज अचीव्ह नाही करू शकत आहे. एवढे महिने वर्ष मी योगा करतेय पण अजून माझ्यात काही फरक पडलेला नाहीये. एक तर तुमची पद्धत चुकतीये, किंवा तुमचं ज्ञान कमी पडतंय, किंवा तुम्ही तेवढ्या तीव्रतेने करत नाही आहात. अनावस्थित्व म्हणजे एकदा एखादी गोष्ट तुम्ही अचीव्ह केली, एका लेवलला तुम्ही पोहोचलात, पण नंतर परत तुम्ही घसरलात म्हणजे इंद्रिय सुखांच्या मागे लागलात. म्हणूनच प्रत्याहार ही सगळ्यात महत्वाची स्टेज समजली जाते. ती बळकट झाली मग ध्यान धारणा समाधी तुम्ही टिकू शकता. नाहीतर ध्यान धारणा जोरात केलं, जेव्हा तुम्ही विपश्यनेला होतात, परत आल्यावर परत घसरला. तर ही झाली सगळी अडथळे. आणि या अडथळ्यांबरोबर अजून 4 अडथळे एकत्र येतात. ते कुठले? तर दुःख, दौर्मनस्य म्हणजे सॅडनेस, डिस्पेअर आणि फ्रस्ट्रेशन. अंगम एजयत्व म्हणजे थरथरी, कपकपी, शेकीनेस तुमच्यात येऊ शकतो. आणि श्वासोच्छ्वास इरेग्युलर होतो. या 4 गोष्टी या ऑब्स्टेकल बरोबर 9 बरोबर होतं.
आता ह्याचा उपाय काय, हा शेवटचा पॉइंट आहे आपल्या डिस्कशनचा आजचा, की आजचा टॉपिक संपला. याच्यावर उपाय आहे या ऑब्स्टेकल्सवर धारणा, एकाग्र चिंतन. तेच तर आपण सगळं बघतोय. या मनोवृत्ती सगळ्या उडवायच्या असतील, चित्तवृत्ती, तर धारणा, कॉन्सन्ट्रेशन हेच आहे. मग तो चांगला आर्टिस्ट असेल, कलाकार, खेळाडू असेल, किंवा एखादा अभिनेता असेल, किंवा धारणा ध्यान धरणारा सायंटिस्ट असेल. लक्षात घ्या, जेव्हा सायंटिस्ट पूर्ण धारणा धरतात, कॉन्सन्ट्रेशन करतात त्यांच्या अभ्यासावरती, आणि ते त्या सुपर कॉन्शियस स्टेटला पोहोचतात, त्यांनाच कळत नाही, न कळतपणे दे रीच दॅट स्टेज वेअर दे रीच द रिअल ट्रूथ. बट दॅट ट्रूथ इज फ्रॉम डे टू डे नॉलेज, म्हणून त्याला आपण सायंटिफिक डिस्कव्हरी म्हणतो. व्हेअरएज योगी त्या सुपर कॉन्शियस स्टेटला जाऊन पलीकडचं सगळ्यांच्या भल्याचं धार्मिक आध्यात्मिक ट्रूथ घेऊन आणतात, म्हणून त्यांना आपण योगी म्हणतो. पण दोन्ही सुपर कॉन्शियस स्टेटलाच पोचलेले असतात. त्याच्याकरता तुम्ही लॉजिक, रिझनिंगच्या पलीकडे जाता. लॉजिक आणि रिझनिंगच्या पलीकडे जाऊन सायंटिस्ट आणू शकतो का? आणू शकतो. जेव्हा आर्किमिडीज आंघोळ करत असतो, पण तो सतत त्या विचारात, धारणेमध्ये कंटिन्युअसली विचारात आहे, आणि अचानक त्याला सुपर कॉन्शियस ट्रूथचं गोवसतं. मग तो बायकोचं नाव घेतो युरेका आणि बाहेर येतो, आणि तसंच धावत जातो सांगायला की मला शोध लागला की वजनाने पाणी विस्थापित होतं इक्वल आकारमानाचं. जेव्हा रामानुजन रात्री सांगतो की मला स्वप्नामध्ये देवी येते आणि मला गणिताची सूत्र सांगते, तेव्हा त्याचे केम्ब्रिज मधले प्रोफेसर म्हणतात, अरे सूत्र ठीक आहे, पण याच्या मागचं लॉजिक काय, रिझन काय, तू या सूत्रापर्यंत पोचला कसा? तर तो म्हणतो मला नाही माहिती मी कसा पोचलो, पण माझ्याकडे ते सूत्र आलं. आता हे सूत्र आलं, मग ते कात्याकूट करून त्यातल्या काही सूत्रांची उकल करतात आणि त्यांना कळतं ही खरी सूत्र आहे. म्हणजे ते खरोखरीच सूत्र आलेली होती विदाऊट एनी लॉजिक आणि रिझनिंग. ही कशी आली? बिकॉज ही वेंट इनटू सुपर कॉन्शियस स्टेट. बरं, हे आधीच नाही का त्याच्या मेमरीनी लहानपणापासूनच रामानुजन एकदम वरच्या पायरीचा होता, त्याला आधीच्या मेमरीचे पण उपयोग होत गेले आणि पुढची कर्म साथ देत गेली. त्याप्रमाणे जेव्हा योगी सुपर कॉन्शियस स्टेटला जातो, तेव्हा रिझनिंगच्या पलीकडे जातो, इंटलेक्ट, बुद्धीच्या पलीकडे जातो. आणि का बुद्धी आणि रिझनिंग हे सेन्स परसेप्शनशी निगडीत असतात. मला काय दिसलं, काय ऐकलं, काय पाहिलं, ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. तर आपण येऊया एकत्व अभ्यास कसा करायचा. एकतत्व अभ्यास म्हणजे एका तत्वावरती अभ्यास, पूर्णपणे एका गोष्टीवरती मन लक्ष केंद्रित करा. जसं अर्जुनाला सांगितलं काय दिसतंय तुला, तो म्हणाला फक्त डोळा दिसतोय, बाकी काही नाही. ते म्हणाले सोड बाट आणि काम झालं. तशी मी एकदा मध्ये विवेकानंदांची गोष्ट सांगितली होती. अमेरिकेत गेले होते, ते ब्रिज वरती मुलं खेळत होती अंड्याच्या टरफला दुरून दगड मारण्यासाठी, आणि त्यांचं काही नेम लागत नव्हते. ते म्हणाले विवेकानंद तुम्ही मारता का? ते म्हणाले मारतो ना. त्यांनी घेतले 5 दगड मारले, परफेक्ट नेम लागला. तर ते म्हणाले तुम्ही प्रॅक्टिस केली? ते म्हणाले नाही. कसं जमलं? ते म्हणाले पूर्ण लक्ष मी त्याच्यावर केंद्रित केलं, मला दुसरं काही दिसत नव्हतं, आणि मारल्या तो दगड लागला. म्हणजे एक तत्व अभ्यासाने तुमचं मन शांत होतं, पूर्ण ध्यान केंद्रित होतं. आता एक तत्व अभ्यासासाठी वेगवेगळ्या पद्धती पतंजलीने सांगितलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 प्रकारे तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकता. 7 सूत्र आहे त्याच्यात. 7 प्रकारे तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकता. सगळ्यात सोपं सूत्र शेवटचं आहे, ते आपण पहिले घेऊ. काय आहे की जी गोष्ट विचार केल्यावर, बघितल्यावर तुमचं मन शांत होतं, अशी गोष्ट तुम्ही नजरेसमोर आणा आणि माइंड कॉन्सन्ट्रेट करा. आता मी MBBS ला अभ्यास करताना एक गणपतीचा फोटो लावलेला होता, टिटवाळ्याच्या गणपतीचा. रोज लायब्ररीत जायच्या आधी, आल्यावर, उठल्यावर, झोपायच्या आधी नमस्कार करायचो. मला लक्षात आलं तिथे बघितल्यावर माझं मन एकदम शांत होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, रिलॅक्स होतं. तिथे तुम्ही मन केंद्रित करायला होतं, अभ्यास चांगला होतो आणि तुम्ही त्याच्यात यश प्राप्त करू शकता. हे झालं सगळ्यात सोपी मेथड. जी गोष्ट तुम्हाला मनाला आल्हाददायक आहे, त्याने तुमचं मन शांत होतं, रिलॅक्स होतं, पण ती गोष्ट पॉझिटिव्ह हवी, वाईट गोष्ट नको. म्हणजे कुठल्या राक्षसाचा फोटो नको,
किंवा कुठल्या वाईट व्यक्तीचा, हिटलरचा फोटो लावू नका की याला बघितल्यावर मला शांत वाटतं. दॅट इज नॉट हेल्दी. होली फोटो हवा, होली गोष्ट हवी की त्याच्यावरती तुमचं मन केंद्रित करायला मदत होते. हे झालं शेवटचा पॉइंट. मग दुसऱ्या कुठल्या गोष्टींवर तुम्ही केंद्रित करू शकता? तर तुम्ही 4 ऍटिट्यूड, ज्या मनाच्या 4 वृत्ती आहेत त्याच्यावरती केंद्रित करू शकता. कशा प्रकारे तुम्ही ध्यान धरू शकता? तर मैत्रीवरती ध्यान धरा, फ्रेंडशिप वरती. जे कुठली लोक जेव्हा सुखी आहेत, आनंदात आहेत, त्यांच्याशी मैत्री करा, जगाशी मैत्री करा. हा ऍटिट्यूड तुम्ही मनात ठेवून धारणा धरा. किंवा जे दुःखी आहेत त्यांच्याबद्दल कंपॅशन, करुणा येऊ दे तुमच्या मनात. त्या करुणेवरती तुम्ही मन फोकस करा आणि मेडिटेशन करा. जे पुण्यवान आहेत त्यांच्याबद्दल मुदिता, आनंद, गुडविल तुमच्या मनात निर्माण होते की बाबा हा चांगला व्यक्ती आहे, याच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे, गुडविल आहे, त्याच्यावरती मन केंद्रित करा. किंवा जे अपुण्य आहे, म्हणजे पुण्य नसणारे अपुण्य आहे, त्याच्याबद्दल उपेक्षेची वृत्ती मनात आणा. इंडिफरन्स म्हणजे वाईट माणसाबद्दल हा अस्तित्वातच नाहीये किंवा तो आहे किंवा नाही अशी भावना, उपेक्षा, ही भावना ह्याच्यावर केंद्रित करा. तर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या वृत्तीवर तुम्ही धारणा धरली तर तुमचं मन शांत होऊ शकतं. श्वसनावरती तुम्ही लक्ष द्या असं पतंजली म्हणतात. एस्पेशली जो उच्छ्वास सोडायचा आहे आणि उच्छ्वास सोडून तुम्ही तो उच्छ्वास शांत, स्तब्ध केलात आणि त्याच्यावरती जर धारणा धरली तरी मन शांत होतं. हे मन शांत कशापासून? चित्तवृत्तीपासून. आणि मन शांत झालं, त्या लाटा कमी झाल्या तर 1 लाट उरेल. मग 1 लाट घालवली, समाधी, निर्बीज समाधी, मुक्ती. म्हणजे आपण मन शांत का करतोय ते समजून घेऊया. तर या 4 वृत्तींवरती धारणा धरून मन शांत करा. श्वसनावरती मन केंद्रित करून मन शांत करा. किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सेन्स परसेप्शन, जे जीभ, नाक किंवा पॅलेट वरती तुम्ही मन केंद्रित करा आणि तुम्हाला दिव्य गंध, दिव्य रस, दिव्य दृष्टी, दिव्य ध्वनी ऐकायला मिळतील. त्यामुळे तुमचं मन केंद्रित करायला होईल आणि तुम्हाला चिकाटी मिळेल, जिद्द मिळेल की अरे याची खरंच काहीतरी होते जादू. मग तुम्ही त्याच्यात प्रगती करू शकता. किंवा असा एक लाईट तुम्ही दिव्य ज्योतिमय म्हणतात त्याच्यावर तुम्ही धारणा करा की जो तुमच्यात आहे. त्याच्यात विवेकानंदांनी दिलंय की असं कमळ आहे, त्याची पानं अशी खालती आहेत, कमळाची पानं, आणि तुम्ही श्वास घेताय तेव्हा ते कमळ असं खालती आहे आणि मधून सुषुम्ना नाडी जाते आणि श्वास सोडत असताना ती पानं वरती येत आहेत आणि तो श्वास त्याच्यातून वरती चाललाय आणि त्या कमळामध्ये असा दिव्य प्रभा आहे, त्याच्यावरती तुम्ही मन कॉन्सन्ट्रेट करा. किंवा अशा निरीच्छ, निस्वार्थी हृदयावरती कॉन्सन्ट्रेट करा. तो येशू ख्रिस्त असो, बुद्ध असो किंवा शंकराचार्य असो. किंवा स्वतःचं निस्वार्थी मन तयार करा आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. झोपेवरती किंवा स्वप्नात जे तुम्हाला गोष्टी येतात त्याच्यावर देखील तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. काही जणांना दिव्य स्वप्न पडतात, अनुभूती होते किंवा दिव्य दृष्टी वाटते, त्याच्यावर तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकता. तर हे जे मेथड्स आहेत, या सगळ्या मेथड वापरल्यामुळे तुमचं मन हे शांत होतं आणि हळूहळू कंट्रोल मध्ये यायला मदत होते. जेव्हा ते शांत होतं तेव्हा कंट्रोल होतो. जेव्हा प्राणी आक्रस्ताळेपणा करत असतो, चित्तवृत्ती उडत असतात, तेव्हा मन कंट्रोल मध्ये येणार कसं? प्राणी शांत झाल्यावरच तुमच्या नियंत्रणात येऊ शकतो. याच्यानंतर आपण मगाशी जे डिस्क्रिप्शन घेतलं होतं, ग्राह्येषु, ग्रहित आणि ग्रहणा. ग्रहणा म्हणजे प्रोसेस ऑफ परसेप्शन, ग्राह्येषु म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ परसेप्शन आणि ग्रहितृ म्हणजे जो परसिव्ह करतोय तो. ह्याला सगळ्या प्रोसेसला समापत्ती म्हणून शब्द आहे. हे सगळं त्रिपुटी भेदा, कर्ता, करविता आणि कारण, ह्याचं सेपरेट बघण्याचं. जेव्हा तुम्हाला ही समापत्ती होते म्हणजे कुठलं ऑब्जेक्ट आहे, काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचतं, त्या वस्तूवर केंद्रित केल्यावर, तेव्हा त्या गोष्टीचं खरं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचतं. आणि खरं ज्ञान काय सांगतं की हे पंचमहाभूतांचाच भाग आहे, इकडूनच आलंय, इकडूनच जाणार आहे. मग एक प्रकारे तुमच्या मनात वैराग्य निर्माण व्हायला लागतं, अटॅचमेंट, डिझायर दूर व्हायला लागते की हे सगळं मोहमाया आहे, हे खरं नाहीच आहे. त्याच्या मागचं खरं काय आहे, जे माझ्या अंगात आहे तेच खुर्चीत आहे.
हे खरं ज्ञान जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं ना, की फक्त पोपटपंची, पण रिअलाइज होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने वैराग्य तुमच्यात निर्माण व्हायला लागतं आणि मुक्तीचा दरवाजा उघडायला लागतो. आपले सगळे पॉइंट कव्हर झाले. पुढच्या वेळेला आपण साधना पाठ, जे आपलं बहुतेक झालेलं आहे, फक्त क्रियायोगाचे 2 पॉइंट आहेत आणि बाकी सगळी रिव्हिजनच आहे अष्टांग योगाची. नंतर विभूती पाठ, पॉवर्स काय आहेत ते त्याच्या पुढच्या ह्याच्यात, धारणा, ध्यान, समाधी आणि लास्ट त्याच्यात कैवल्य पाठ, म्हणजे आपलं या वेळेचं सगळं कव्हर होतं. तर आपण थोडं रिव्हिजन करूया या 1 ते 51 सूत्राची. म्हणता म्हणता आपण 51 सूत्र संपवली आणि मी जे आकडे टाकले ती सूत्र आहेत पतंजलीचे, ते सूत्रांचे आकडे, ते फक्त सिक्वेन्शियली मी लावलेले आहेत आणि ते तुम्हाला जास्त संस्कृत न टाकता कमीत कमी संस्कृत मध्ये दिलेले. तर पहिलं आता योग, अनुशासन, चित्तवृत्ती, निरोधा, धारणा, ध्यान, समाधी. इतर वेळेला वृत्ती असतात. वृत्तीचे 5 प्रकार, त्या क्लेशकारक, क्लिष्ट किंवा क्लेशमुक्त, अक्लिष्ट असतात. वृत्ती 5 कुठल्या? प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती. प्रमाण 3 प्रकारे: प्रत्यक्ष, अनुमान, आगमा म्हणजे आप्तवाक्य. विपर्य फॉल्स नॉलेज, प्रमाण राईट नॉलेज. विकल्प भ्रम, बोलल्या बोलल्या तुम्ही कन्क्लुजन केलं, विकल्प. निद्रा डीप स्लीप, विदाउट थॉट, व्हॉइड, एम्प्टीनेस. स्मृती मेमरी, जेव्हा ती झोपेत येते तेव्हा त्याला स्वप्न म्हणतात. इतर वेळेला प्रमाण, विपर्य, विकल्पाची जेव्हा तुम्ही ती इम्प्रेशन परत आणता तेव्हा स्मृती. वृत्ती या सगळ्या कंट्रोल कशाने करायच्या? अभ्यास आणि वैराग्य. ह्याच्याकरता कॉन्स्टंट प्रयत्न करा. मग वैराग्यामध्ये डिटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट, एक्स्ट्रीम नॉन अटॅचमेंट. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात वितर्क, विचार, आनंद, अस्मिता. वितर्क मध्ये सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार. वितर्क आणि विचार. वितर्क म्हणजे ग्रॉस ऑब्जेक्ट और ग्रॉस थॉट्स, मोठे विचार. आणि विचार म्हणजे सटल थॉट्स, छोट्या गोष्टी. जेव्हा मोठ्या गोष्टीमध्ये टाइम आणि स्पेस तुम्ही काढून टाकता तेव्हा त्याला निर्वितर्क म्हणतात. आणि छोट्या गोष्टींच्या विचारामध्ये टाइम आणि स्पेस काढून टाकता तेव्हा त्याला निर्विचार असं म्हणतात. सविचार इज विथ टाइम स्पेस. सवितर्क म्हणजे विथ टाइम स्पेस, ग्रॉस थॉट्स. ह्याच्यात तुम्ही जो बघणारा आहे, बघण्याचं जे साधन आहे आणि बघण्याची जी गोष्ट आहे हे मिक्स झालेलं असतं तेव्हा त्याला सविचार किंवा सवितर्क म्हणतात. जेव्हा ते सेपरेट केलेलं असतं तेव्हा त्याला निर्वितर्क किंवा निर्विचार म्हणतात. हे परत परत आपण जेव्हा रिवाइज करू तेव्हा ते अजून रस्ते तयार व्हायला लागतील मेंदू मधले, जे मी मगाशी एकदा सांगितलं. मग हे इतर मार्ग कुठले समाधीला पोहोचण्याचे? श्रद्धा, वीर्य, स्मृती, प्रज्ञा म्हणजे अभ्यासाने. जे एनर्जेटिक असतात ते लवकर पोहोचतात. तुमचे कष्ट खूप मोठे असतील तर लवकर पोहोचतात. अजून कुठलं काही मार्ग आहे तर ईश्वर प्रणिधान, ईश्वरापती सगळं डिवोशन, अर्पण करून टाकणे. मग ईश्वर म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघितलं. ईश्वराचं मॅनिफेस्टेशन ओंकार, ओंकार जपणं गरजेचं आहे ते बघितलं. मग ऑब्स्टॅकल्स, अडथळे काय आहेत योग साधनेतले ते आपण 9 बघितले. त्या 9 मुळे अजून 4 गोष्टी काय होतात, म्हणजे अजून काय 4 आपल्याला त्रास होतात ते आपण 31व्या याच्यात बघितलं. 32व्या याच्यात उपचार काय? एक तत्व अभ्यास, म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट, वन पॉइंटेड कॉन्सन्ट्रेटेड टेस्ट. हे कसं करायचं एक तत्व अभ्यास, त्याचे आपण 4 आणि 3 7 प्रकार बघितले. 4 ऍटिट्यूड वरती फोकस करा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, किंवा श्वसनावरती लक्ष केंद्रित करा, किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी परसेप्शन, जिभेवरती, टाळूवरती किंवा नाकावरती केंद्रित करा, किंवा आतल्या लाईट वरती, किंवा निस्वार्थी हृदयावरती, किंवा झोप किंवा स्वप्नावरती, किंवा तुम्हाला जे मनाला आवडेल, ज्याच्यात तुमचं मन शांत व्हायला मदत होते अशा गोष्टीवर मन केंद्रित करा. एक तत्व अभ्यास करा. अशाने मन शांत होतं आणि कंट्रोल मध्ये यायला मदत होते. मग आपण त्रिपुटी म्हणजे जे तुम्हाला गोष्ट बघायची ती, हे बघण्याचं साधन आहे, आणि जो आतला बघणारा नॉन क्वालिफाईड इगोइझम, अहंकाराचा एक भाग आहे. या तिघातला भेद आपण समजून घेतला. आणि मग सबीज आणि निर्बीज, हे जे होते ते सगळे सबीज होते, आणि निर्बीज मध्ये
म्हणजे सगळ्या लाटा कमी कमी करत करून तुम्ही शेवटी एका लाटेवर आणता, तेव्हा त्याला निर्विचार समाधी म्हणतात. आणि निर्विचार समाधीतला तो शेवटचा विचार जो केलेला आहे, लास्ट इम्प्रेशन, ते पण तुम्ही काढून टाकता, तेव्हा त्याला निर्बीज समाधी म्हणतात, विच इज द अल्टिमेट. इथे तुम्ही मुक्ती मिळवता. पुढच्या वेळेला साधनापाठ, क्रियायोग, अष्टांग योग आपण बघूया. आता आपण पसायदानाने संपूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात